नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि तुम्ही पाहताय विश्लेषण वाईब. महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा आता बऱ्यापैकी खाली बसलाय. निकाल लागले, सत्ता स्थापन देखील झाल्या, महापौर विराजमान झाले आणि राजकीय मैदानात जणू काही शांतता आली असं वाटत होतं. पण असं असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अशी बातमी समोर आली की ज्यामुळे सगळ्यांचे पुन्हा एकदा कान टवकारले गेले. कारण ही बातमी साधी नव्हती, तर ती सत्ता केंद्रांना आणि विरोधकांना एकाच वेळी अस्वस्थ करणारी होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन भेट घेतात आणि तीही बंद दाराआड थेट वन टू वन चर्चा करतात. आता वरवर पाहता ही भेट दोन जुन्या मित्रांमधील सदिच्छा भेट म्हणून सांगितली जात आहे. पण महाराष्ट्राचं राजकारण इतकं साधं सरळ नक्कीच नाहीये, हे आपल्याला नव्यानं सांगायची गरज नाहीये. राजकारणामध्ये वेळ, स्थळ आणि पार्श्वभूमी याला प्रचंड महत्त्व असतं. त्यामुळेच ही भेट साधी नव्हती, तर ग्रेट भेट म्हणूनच ओळखली जाऊ शकते. विशेष म्हणजे ही चर्चा एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय बंगल्यावरती झाली आणि त्यामुळेच अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या. या भेटीचं राजकीय महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. मुंबई महानगरपालिका निवडणूक ही केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नव्हती, तर ती ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढाई उभी राहिलेली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही बंधू अनेक वर्षांनंतर एकत्र आले. ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा उभा केला गेला आणि मुंबईकरांसमोर हा ब्रँड पुन्हा एकदा कसोटीला लावण्यात आला. पण निकाल काय लागला हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. मुंबईकरांनी ठाकरे ब्रँड नाकारत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महायुतीकडे स्पष्टपणे सत्ता सोपवली. आणि या निकालामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला, कारण जवळपास 25 वर्षाची सत्ता ही त्यांच्या हातून सुटून निघाली होती. ही दुःख, ही खंत आणि ही जखम अजून ताजी असतानाच ठाकरे ब्रँडमधलाच एक महत्त्वाचा घटक असलेले राज ठाकरे थेट उबाटा गटाच्या सर्वात मोठ्या राजकीय विरोधकाला म्हणजेच एकनाथ शिंदेंना जाऊन भेटतात. यामुळे मातोश्रीवरती अस्वस्थता निर्माण झाली नसेल तरच नवल. पण या भेटीनंतर उभाटा गटाकडून लगेचच उघड अशी कोणतीच प्रतिक्रिया जरी आली नसली तरीही आतून धुसफूस सुरू झाली आहे, हे लपून राहिलेलं नाहीये. कारण एकत्र निवडणूक लढवल्यानंतर परस्परांना विश्वासात, विचारात न घेता अशा प्रकारे प्रतिस्पर्ध्याशी थेट चर्चा करणं हे कोणालाही खटकणारच आहे. विशेषतः कल्याण डोंबिवलीसारख्या ठिकाणी सत्ता स्थापनेदरम्यान जे काही घडलं, चंद्रपूरसारख्या ठिकाणी जे राजकीय समीकरण बदललं गेलं, त्यावरून मनसे आणि उभाटा गटामधील मतभेद हे आधीच उफाळून आल्याचं चित्र समोर आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती उभाटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यात झालेली शाब्दिक खडाजंगी सर्वांनी पाहिलेली आहे. टोमणे, आरोप, प्रत्यारोप आणि संशयाची भाषा यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव हा उघडपणे समोर आला. आणि अशा वातावरणामध्ये राज ठाकरे थेट एकनाथ शिंदेंची घरी जाऊन भेट घेतात. यामुळे उभाटा गटाच्या पोटात गोळा आला नसेल तर काय. मात्र या सगळ्या गदारोळात एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्व हे नेहमीच बिनधास्त आणि स्पष्टवक्त राहिलेलं आहे. राजकारण बाजूला ठेवून अनेक वेळा त्यांनी जनतेच्या हितासाठी, विकास कामांसाठी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. कोणतंही काम असो, एखादा प्रकल्प असो किंवा एखादा आक्षेपार्ह मुद्दा असो, राज ठाकरे हे थेट संबंधित नेत्याला भेटून मुद्देसूद चर्चा करतात. ही त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे, ती सर्वांना माहिती आहे. त्यामुळे खरं तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं भेटणं नवीन नाहीये. शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर दोघांमध्ये अनेक वेळा अधिकृत आणि अनौपचारिक अशा भेटी झालेल्या आहेत. गणपती दर्शनापासून ते चित्रपटाच्या मुहूर्तापर्यंत, ते विधान भवनातील बंद दाराआडच्या चर्चांपासून ते सण उत्सवांच्या सदिच्छा भेटींपर्यंत गेल्या 4-5 वर्षात या दोन नेत्यांमध्ये 10 ते 15 वेळा भेटी झाल्याचं आपल्या समोर आहेच. पण या ताज्या भेटीत देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेदरम्यान मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल एकनाथ शिंदेंनी राज ठाकरे यांचे आभार मानल्याची माहिती समोर येते. त्याचबरोबर ती मुंबई महानगरपालिका सहभागृहातील विकास कामांसाठी मनसेचं सहकार्य राहील असं आश्वासन देखील राज ठाकरेंनी दिल्याचं सांगितलं जात आहे. विकासाच्या मुद्द्यावरती राज ठाकरे यांची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिलेली आहे, जे महाराष्ट्राने अनेक वेळा अनुभवलेलं देखील आहे.
म्हणूनच भेट झाली म्हणजे लगेचच युती झाली, आघाडी झाली किंवा राजकीय खेळी ठरली असा निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल. मात्र राजकारणात संदेश फार महत्त्वाचा असतो आणि या भेटीमधून गेलेला संदेश हा उभाटा गटाला अस्वस्थ करणारा आहे हे नाकारता येणारं नाहीये. सत्ता, महानगरपालिका आणि भविष्यातील राजकीय गणितं पाहता ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून परस्पर समन्वय आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न असावा असं म्हणायला हरकत नाहीये. महाराष्ट्राचं राजकारण असंच अनपेक्षित वळण घेत राहणारं आहे. आताची ही भेट उद्याच्या राजकीय समीकरणाचा पाया ठरेल की नाही हे काळच ठरवेल. पण एक मात्र नक्की की या भेटीमुळे उभाटा गटाची झोप उडाली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे. आजचा हा विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लवकरच पुन्हा भेटू अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.